श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्हालाही असे वाटते ना, किती आपण गरिबीत राहावे, आपल्याही जीवनामध्ये प्रचंड पैसा यावा, आपण गाडी बंगला सुख समाधान बँक बॅलन्स हे सगळं आपण अनुभवावं, आपण का दुसऱ्याकडे नेहमी पाहत राहावं, आपल्याही नशिबात तो आनंद असावा, असे जर तुम्हाला मनोमन वाटत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की धनधान्याने आपले घर संपूर्ण असावे आणि आपल्याला कधीच कोणाकडे पैसे मागण्याची गरज भासू नये, असं जर तुम्हाला वाटत असेल तर स्वामींचा हा मंत्र तुमच्यासाठीच आहे. हा मंत्र संपूर्ण ऐकल्यास तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल. साक्षात माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये होईल आणि पैशाची खणखण इतकी जाणवू लागेल की तुम्हाला त्याची कल्पनाही नसेल. आणि मंडळी, म्हणूनच हे सर्व आपल्या जीवनात घडावे असे तुम्हाला वाटत असेल तर हा मंत्र संपूर्ण ऐका. अर्धवट ऐकण्याचे पाप तुम्ही करू नका. कारण बघा, जेव्हा आपण एखादी साधना पूर्ण करतो तेव्हाच त्याचे फळ मिळते. मग अर्धवट मंत्र ऐकून तुम्हाला हे सर्व कसे मिळेल? आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये प्रचंड धनसंपत्ती यावी, पैशांचा सर्व दालने खुली व्हावीत आणि पैशांचा ओघ तुमच्या घरामध्ये यावा, राहावा, टिकावा, वाढावा आणि तुम्हाला मान सन्मान आणि सुखी आयुष्य जगावे असे जर वाटत असेल तर हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. कारण स्वामींचे प्रत्येक मंत्र हे अतिशय प्रभावशाली आहेत, महाशक्तिशाली आहेत, ते असर दाखवतातच. तर मंडळी, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामींच्यावर विश्वास ठेवून तुम्ही चाललात ना, मग पैसे खिशात नसतानाही, मग जेव्हा गरज असते तेव्हा कुठून तरी सोय नक्कीच होणार. जेव्हा तुम्ही आजारी असता, औषध लागू पडत नाही, तेव्हा अचानक काहीतरी मार्ग सापडतो आणि तो व्यक्ती त्या आजारातून मुक्त होतो. आणि हे सगळं तुझ्यासोबत आता वारंवार घडणार आहे. यालाच तर स्वामींची कृपा म्हणतात. स्वामी म्हणतात, बाळा, आजची ही बातमी म्हणजे तुझ्यासाठी इशारा आहे, सावध होण्याचा इशारा. तू सामान्य माणूस नाहीस, तू स्वामींचा लाडका आहेस. तुला जन्माला घालताना देवाने नक्कीच काहीतरी विचार केला असणार. तुझं आयुष्य वाया घालवण्यासाठी नाही, तर काहीतरी करून दाखवण्यासाठी आहे. तुला कधी कधी वाटतं ना की जीव द्यावा, सगळं संपून टाकावं. आज कान उघडून ऐक. जीव देणं सोपं आहे, पण जगून संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभं राहणं हे स्वामी भक्तांचं लक्षण आहे. आत्महत्या हा पळपुटेपणा आहे आणि माझा भक्त पळपुटा असूच शकत नाही. तुला लढायचं आहे आणि या लढाईत तुझं शस्त्र आहे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्र नाही, तर ही 6 ब्रह्मांड अस्त्र आहेत. जेव्हा जेव्हा तुला भीती वाटेल, जेव्हा जेव्हा तुला एकटेपणा खायला उठेल, तेव्हा तेव्हा फक्त डोळे बंद कर आणि श्वासागणिक हा मंत्र जप. तुला आजूबाजूला एक वेगळीच वलय निर्माण झालेली जाणवेल. कोणतीही बाधा, कोणतीही वाईट नजर किंवा कोणतीही करणी बाधा या वलयाला भेदूच शकत नाही, तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. तुझ्या आयुष्यातली येणारी सकाळ आजच्या सारखी नसणार आहे. उद्याच्या सूर्याची किरण तुझ्यासाठी नवीन उमेदीचा संदेश घेऊन येणार आहेत. जे लोक आता तुला नाकारतायत तेच लोक उद्या तुझी वेळ घेण्यासाठी रांगेत उभे राहतील. पण तेव्हा तू माज करू नकोस, तेव्हा तू जमिनीवरच राहा. कारण झाड जेवढं उंची जातं तेवढी त्याची मुळं जमिनीत खोल असावी लागतात, नाहीतर एका वाऱ्याच्या झुळकीने ते कोसळतं. तुला कोसळायचं नाही आहे, तुला अक्कलकोटच्या वटवृक्षासारखं इतरांना सावली देणारं व्हायचं आहे. हे शब्द आता तुझ्या मनात घर करत आहेत. तुला आता उठून कामाला लागण्याची इच्छा होत असेल, तुझ्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारला असेल. हेच ते हवं होतं स्वामींना. तुझ्या आतली ती मेलेली आशा पुन्हा जिवंत करायची होती. आणि मंडळी, तुम्हाला संपूर्ण सुख हवं असेल, आजारपणातून सुटका, पैशाचे सर्व प्रश्न सुटावे असे वाटत असेल, कर्जातून तुम्ही मुक्त व्हावे असे तुम्हाला वाटत असेल, नातेसंबंध सुधारावेत, घरात शांतता राहावी, मनात मन स्थिर राहावं, इकडे तिकडे पळू नये आणि मन एक चित्त हे स्थिर राहावे, कुठलाही आजार आपल्याला होऊ नये आणि त्यातून अलगद सुटका व्हावी, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा मंत्र तुम्ही नक्कीच संपूर्ण ऐका. तुम्हाला फायदा हा नक्कीच होणार आहे.
मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्वदेव स्वरूपाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वदेव स्वरूपाय श्री